प्रत्येक पालक, आई-वडील आपल्या मुलीचे लग्न करताना जावई हा श्रीमंत असावा, देखणा असावा, निर्व्यसनी असावा आणि त्याच्याकडे प्रॉपर्टी पण खूप असावी, हा सगळा विचार करतात आणि ते साहजिक सुद्धा आहे. पण आपण असा कधी विचार केला का, की आपल्या मुलीचं भवितव्य घडवण्यासाठी एवढंच पुरेसं आहे? तर आपण मुलीला चांगलं शिक्षण देऊन, तिला तिच्या पायावर उभं केलं, तिला ठाम असं मत दिलं आणि ती प्रत्येक निर्णय घेण्यासाठी तिला योग्यतेचं केलं, तर हे बरे नाही होणार का? जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आला, तर त्याला तिने तोंड द्यायला पाहिजे. तिची मतं अगदी ठामपणे मांडायला पाहिजे. चढ-उतार आला, तर तिचं तिला व्यवस्थापन यायला पाहिजे. यासाठी आपण काय बरे करू शकतो? तर आपल्या मुलीला एक चांगलं शिक्षण, चांगले संस्कार तर आपण देतोच. पण प्रत्येक पावलावर तिने स्वतःला सिद्ध करण्याची तिच्यामध्ये योग्यता पण आपण तिच्यामध्ये केली पाहिजे. कारण मुलांचं संगोपन करताना आई-वडिलाइतकं विश्वासू, काळजीचं असं जगात दुसरं कुठलंही नातं नाही आहे. म्हणून स्त्रियांचा जेव्हा विचार करतो, मुलींचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा त्यांचा सर्वांगीण विचार करावा. काय वाटतं तुम्हाला?